हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन। याबाबत वृत्त असे की सालाबादाप्रमाणे विश्व हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळेच्या वतीने गुढीपाडव्याला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून यंदाही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून ग्रामदैवत श्री एकविरा माता मंदिरापासून सकाळी 8 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल। राजकीय जोडे बाजूला सारून कुठलाही वैयक्तिक चेहरा पुढे न करता सकल हिंदू समाजाला एकत्र करून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले। तर या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शोभायात्रेच्या निमित्ताने समाज प्रबोधन म्हणून विविध भागात बैठक, भजन संध्या, कीर्तन व मतदार जागृती अभियान यात प्रामुख्याने राबविण्यात येणार असून राष्ट्रधर्म म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असे देखील आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर आज शोभायात्रेच्या कार्यालयाचे उद्घाटन, दीपप्रज्वलन व श्रीराम भारत माता व संत तुकोबाराय प्रतिमा पूजन करून नाशिककर ज्वेलर्स शेजारी आग्रा रोड धुळे या ठिकाणी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे समरसता विभागाचे केंद्रीय प्रमुख देवजीभाई रावत, पुरुषोत्तम काळे, डॉक्टर सुभाष भामरे, राजवर्धन कदमबांडे, अतुल सोनवणे, शरद पाटील, मनोज मोरे, राजश्री वेलणकर, प्रतिभा चौधरी, जयश्री अहिरराव, कीर्ती वराडे, निशा चौबे, माधुरी बापना, जितेंद्र चौटिया, अभय नाशिककर, आबा सिनकर, विजय पाचपूरकर, साहेब जैन, भरत देवडे, योगीराज मराठे, निलेश रुनवाल, उमेश चौधरी, भाऊ महाराज रुद्र, राजेंद्र निपाळकर, महेंद्र विस्पुते, राजेंद्र खंडेलवाल, संजय बोरसे, डॉक्टर महेश घुगरी, सुनील राजपूत, हेमंत मराठे, शिरीष शर्मा, निलेश दीक्षित, लोकेश चौधरी, विनोद सोमानी, लिंद चौधरी, नितीन पाटील, अनिल थोरात, रमण गवडी, संजय गुजराती, यशवंत येवलेकर, संजय वाल्ले, चेतन मंडोरे, पंकज मुंदडा, श्याम पाटील, पंकज दात्रक, आकाश परदेशी, संतोष चौधरी, रितेश चौधरी, कुणाल नागमोती, पप्पू अहिरराव, धनंजय चौधरी, अरुण वाणी, अमोल भागवत, सचिन मराठे, राजू महाराज मराठे, बंटी मासोडे, गणेश जाधव, किशोर चौधरी, विकास अट्टल, अमोल जाधव, डॉक्टर राहुल भामरे, हेमंत कचवे, बंटी सोनवणे, संजय जगताप, अर्चल परदेशी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला इकडे बघा सर्वांनी समोर। जय श्रीराम। विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती धुळेच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून सकल हिंदू समाजाला एकत्र करून धुळे शहरामध्ये हिंदू नववर्षाची गुढीपाडव्याची सुरुवात स्वागत यात्रेने, शोभायात्रेने होत असते। यंदाही शोभायात्रा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र सकल हिंदू समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक संत श्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी शोभायात्रा ही सकाळी 8 वाजता ग्रामदैवत श्री एकविरा माता मंदिरातून मार्गक्रमण करणार आहे। पारंपरिक मार्गानेच ही शोभायात्रा निघेल। यामध्ये वेगवेगळे भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय, ढोल पथक, वेगवेगळे शोभाचे देखावे, सांस्कृतिक देखावे
सांस्कृतिक मंडळ, व्यायामशाळा यांचा सगळ्यांचा सहभाग करून ही शोभायात्रा निघणार आहे. सकल हिंदू समाजाला विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आम्ही विनंती करतो की आपण सर्वजणांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. त्याचबरोबर यावर्षी शोभायात्रा आचारसंहितेमध्ये येत असून राष्ट्रधर्म म्हणून प्रत्येक नागरिकाने मतदान केलं पाहिजे आणि आपल्या जवळच्या सर्वांकडून मतदान करून घेतलं पाहिजे. म्हणून मतदान जागृती अभियान शोभायात्रेच्या निमित्ताने आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही राबवणार आहोत. सर्वांनी या शोभायात्रेच्या आठवडाभराच्या उत्सवामध्ये आणि मतदार जागृती अभियानामध्ये आपण सगळ्यांनी आपला राष्ट्रधर्म म्हणून सगळ्यांनी सहभागी व्हावं ही सर्वांना कळकळीची विनंती. धन्यवाद.